नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या जमिनीचे तुकडे पडल्यामुळे आणि शेतीचे अवजारं जसे की नांगर झालं, पेरणी यंत्र झालं, रोटावेटर झालं इत्यादी अवजारं महाग असल्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांना ती विकत घेणे परवडत नाही। त्यामुळे भाडे तत्त्वावर अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत। म्हणून ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा टप्पा 2 अंतर्गत अवजारे बँक अनुदान योजना ही योजना आहे। म्हणून ही योजना काही निवडक गावांसाठी लागू आहे आणि यात जास्तीत जास्त 24 लाख रुपयांपर्यंत आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे। म्हणून यामध्ये आपण गावातील महिला बचत गट तसेच महिलाचे गट किंवा FPO शेतकरी गट यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। म्हणून यामध्ये आपल्याला आपण पोकरा अंतर्गत असलेल्या 24 जिल्ह्यांमधील शेतकरी असणं गरजेचे आहे। तसेच आपण गावातील महिला बचत गट, FPO शेतकरी गट हे यांच्यापैकी या गटांना जे आहे ते आपल्याला लाभ दिला जाणार आहे। आणि या योजनेतून कृषी अवजार बँक सुरू करण्यासाठी प्रकल्प किमतीचा 60% अनुदान मिळणार आहे। म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 24 लाख रुपयांपर्यंत या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे। म्हणून जर प्रकल्पाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला बँकेचे कर्ज घेणं अनिवार्य आहे आणि प्रकल्प किमतीच्या 75% आपल्याला या योजनेमध्ये कर्ज घ्यावं लागेल जर आपला प्रकल्प 20 लाख रुपयापेक्षा जास्त आहे। जर प्रकल्प 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर बँक कर्ज घेणे बंधनकारक नाही। तुम्ही स्वतःच्या पैशातून स्वनिधी हे करू शकता, पण त्यासाठी बँक खात्यात पैसे असल्याचे स्टेटमेंट जोडावे लागेल। या योजनेची अट अशी आहे की ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीसारख्या वाहनांची RTO कडे नोंद करणे आवश्यक आहे। म्हणून ही या योजनेची थोडक्यात माहिती आहे। तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात। आमचा संपर्क 76 66 28 82 18। तसेच आमचा पत्ता आहे साई मंदिर, गाडे पिंपळगाव, तालुका परळी, जिल्हा बीड। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।